नमस्कार, मी जानकी रामगिरी। आज तुम्हाला मी स्वादिष्ट अशी खिमा मटनची भाजी दाखविणार आहे। चला तर मग बघूयात साहित्य। मटन, खिमा, हे वाटण आहे, हे सगळे मसाले आहेत, मीठ, कसुरी मेथी, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात मी तमालपत्र घालते। वाटण टाकते, त्यात छान वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे वाटण घालते, वाटण छान तेलामध्ये तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। आता मी त्यात कांदा ऐड करणार आहे, बारीक चिरलेला कांदा ऐड करणार आहे। कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। या प्रकारे असे छान परतून घ्यायचं आहे कांद्याला। कांद्यामुळे आपली ग्रेव्ही थिक होते। या प्रकारे तेल सुटेस्तोवर मी कांदा आणि मसाला भाजून घेतलेला आहे। त्यात कोथिंबीर घालीत आहे। कोथिंबीरीमुळे ग्रेव्हीला सुंदर असा रंग येतो। तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यात कसुरी मेथी ऐड करीत आहे। कसुरी मेथीमुळे सुगंध आणि टेस्ट असे दोन्हीही वाढतात। आता आपल्याला त्यात सगळे मसाले ऐड करायचे आहेत। चवीनुसार तुम्ही मसाले घाला। मी तिखट घालीत आहे, लाल तिखट। तुम्हाला कितपत तिखट लागतं तेवढं तुम्ही तिखट घाला। हळद, धने पावडर आहे ही चवीनुसार। चवीनुसार जिरे पावडर, काळा मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ घाला। तेही छान परतून घ्यायचे आहे। मसाल्यालाही तेल सुटेस्तोवर छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटलं की आपल्याला त्यात मटन आणि खिमा ऐड करायचं आहे। मटन ऐड करत आहे मी। ते छान मिक्स करून घ्यायचं। मसाला मटन एकत्र छान मिक्स झाले की त्यात खिमा ऐड करायचा। खिम्यालाही छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यासोबत। खिमा, मटन आणि मसाला एकत्र व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला त्याला तेल सुटेस्तोवर छान मंद आचेवर 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। त्यात मी आता छान भाजीला आपल्याला तेल सुटलेलं आहे। त्यात मी आता हे जे मसाल्याचं पाणी होतं तेच मी ते पाणी घालत आहे त्यात। या प्रकारे ते छान मिक्स करून घेते। ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। अशा प्रकारे छान आपल्या शिट्ट्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी गॅस बंद केला आहे आणि बघूयात आपली भाजी कशी झाली आहे। बघा, याप्रमाणे छान तेल सुटलेलं आहे भाजीला आणि भाजी छान आपली शिजलेली आहे। मी आता ही भाजी एका बाउल मध्ये काढून घेणार आहे। या प्रकारे अशी एका बाउल मध्ये काढून घेत आहे मी। छान तर्रीही छान आलेली आहे आणि आपली खिमा आणि मटनची भाजी तयार आहे। बघा, सुंदर अशी खिमा मटन तयार।